नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मार्कंडवाडी ग्रामपंचायत हद्दीत तामशीदवाडी व सदाशिवनगर गावाच्या सीमेलगत असणारे स्वयंभू जागृत भाविक भक्तांना नवसाला पावणारा हनुमान आहे। त्याची ओळख वशा मारुती म्हणून आहे। हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असणारे वशा मारुती मंदिर परिसर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून सुशोभित व विकसित झाले आहे। मार्कंडवाडी व तामशीदवाडी गावाच्या सरहद्दीवर गोरेवस्ती येथे स्वयंभू जागृत मारुती मंदिराचे स्थान आहे। गोरेवस्ती व आसपासच्या भाविक भक्तांनी मंदिराचे भव्य शिखर व सभामंडप स्वखर्चाने लोकवर्गणीतून बांधला आहे। या मंदिरात वर्षातून 2 ते 3 वेळा मोठे उत्सव असतात। यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे सुद्धा आयोजन केले जाते। वशा मारुती मंदिराच्या बाजूने ओढा व समोरच्या बाजूला गायरान सामाजिक वनीकरणाची जागा आहे। या जागेत माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सौ संस्कृतीताई सातपुते यांनी 3333 वृक्षांची लागवड करून मंदिर परिसर सुशोभित व विकसित केला आहे। मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी कठडे बांधले आहेत, संरक्षक भिंत बांधली आहे, उजेडासाठी हायमास दिवे आहेत। भाविकांना मंदिराच्या समोर धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद घेण्यासाठी पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत। दिवसेंदिवस भाविकांची वशा मारुती विषयी श्रद्धा वाढत आहे। शनिवारी व इतर दिवशी सुद्धा आसपासच्या गावातील लोक दर्शनासाठी येत असतात। निसर्गरम्य मंदिर परिसर असल्याने पर्यटनाकडे वाटचाल सुरू आहे। वशा मारुती मंदिरास ब वर्ग दर्जा देण्याचे काम सुरू आहे। सध्या मंदिर परिसरात 40 बाय 100 असे भव्य सभामंडप बांधण्यात आले असून तेथे लग्न, धार्मिक विधी करता येणार आहेत। निसर्गरम्य ठिकाण असल्याने मंदिर विकास परिसर करत असताना मंदिराच्या पाठीमागील ओढ्यात बोटिंग करण्यात आले आहे। लहान मुलांना खेळणी बाग तयार करण्यात आली आहे। आसपासच्या भागातून मारुतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना दळणवळणाच्या सुविधेसाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत। अशा विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। दरम्यान बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी तेथील स्थानिकांशी संवाद साधला आहे। आज आपण मार्कंडवाडी गोरेवस्ती या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी वशा मारुती हे जागृत देवस्थान आहे। या देवस्थानाच्या ठिकाणी या गोरेवस्ती व पंचक्रोशीतील भाविकांनी या ठिकाणी हे मंदिर, शिखर, कळस आणि हे सभामंडप उभा केलेला आहे आणि दिवसेंदिवस या वशा मारुतीची महती जी आहे हे माळशिरस तालुक्यापुरती, सोलापूर जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून भाविक या ठिकाणी येत असतात। दिवसेंदिवस या वशा मारुतीचं महत्त्व वाढण्यामध्ये इथले जे स्थानिक गोरेवस्ती आणि मार्कंडवाडी आजूबाजूच्या 3-4 गावातील सर्व भाविक भक्त आहेत, या भाविक भक्त या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम घेतात। त्याच्यामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असतो, या ठिकाणी रामनवमीचा अनेक उत्सव कार्यक्रम असतात। खऱ्या अर्थानं या वशा मारुतीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं असल्यामुळं माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते सुद्धा या ठिकाणी या दर्शनासाठी आलेले होते आणि त्यांनी परिसर पाहिला आणि त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना चांगल्या पद्धतीनं राबली गेली की या ठिकाणी इथं गायरान आहे, वनीकरणाची जागा असल्यासारखा या ठिकाणी त्यांनी 3,000 रोपं वृक्षारोपण त्यांच्या सौभाग्यवती सौ संस्कृतीताई सातपुते यांनी केलं आणि या ठिकाणी अनेक डेव्हलपमेंट केलेले या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की हे जे सभागृह आहे हे लग्नासाठी आहे, ते मस्तपैकी या ठिकाणी लग्न सुद्धा होणार आहेत। याबरोबर आलेल्या भाविकांना इथं चांगलं दर्जेदार असं वृक्षारोपण करून सावली केलेली आहे, परंतु विरंगुळा म्हणून या ठिकाणी त्यांनी बोटिंग आहे, लहान मुलांची खेळणी सुद्धा उभा केलेली आहे। आता याचं लोकार्पण सोहळा उद्याच्याला होणार आहे, तर आपण इथले जे स्थानिक जे भाविक भक्त आहेत आपण त्यांच्याकडूनच याविषयीची माहिती जाणून घेऊया। नमस्ते, नाव सांगा? माझं नाव गजानन गुन्हेगार गोरे। पण हे जे मंदिर जे आहे हे किती दिवसापासून आहे साधारण? गेले हे मंदिर मागल्या पिढीपासून आमच्या वडिलापासून उभं राहिलेलं आहे। ह्याचा विकास गेले 30 ते 35 वर्ष आम्ही ह्याचा विकास करतोय। गेले 23 वर्ष ह्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हनुमान जयंती तर आमच्या वडिलापासून चालू आहे। ज्या आमच्या ज्या वडिलाच्या सायची माणसं वडील सायची वयाची होती तेव्हापासून इथं हनुमान जयंती परत रामनवमी असे कार्यक्रम पहिल्यापासून होते। पण यानंतर काय झालं,
गेले मागल्या 5 वर्षानंतर आमदार माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते ह्या ठिकाणी दर्शनासाठी आले. त्यांना थोडंसं इथं काय एक करमून गेलं. मग त्यांनी ह्या ठिकाणी एक विकास निधी म्हणून आम्हाला बोलवून घेतलं. आपण म्हणले मारुती वशा मारुती त्या ठिकाणी पर्यटनाची तयारी करूया. मग त्यांनी सुरुवातीला आम्हाला ह्या ठिकाणी ही लग्न कार्याचा सभामंडप दिला मोठा. त्यानंतर काय दिवस गेल्यानंतर परत भावदर्शनाला आले. सप्त्यामध्ये एक दिवशी कीर्तनाला आले. त्यांना ती पाठीमागं त्यावेळी पाणी बिणी दिसलं. मग त्यांनी म्हणले इथं आपण बोटिंगचं हे करूया. मग परत लहान मोराची खेळणी दिली. आता जेवणाचा हॉल खालतं दिलेला आहे. ह्या ठिकाणी अनेक भावनी ते विकास निधी दिली. आता रस्त्याचं काम चालू आहे, तुम्हाला दिसतंय पुढं. परत का मागले 4 दिवसात इथं लाईट जोडलेली आहे. ह्या ठिकाणी बऱ्याच दिवस झालं ह्या वशा मारुतीचं भावचं एवढं मनात आहे की इथं परत महाराष्ट्रातली माणसं इथं यायला पाहिजेत. आणि ताईंचं तर इतकं लक्ष असतं की कार्यक्रमाला काल गेल्या वटसावित्री पौर्णिमा झाली त्या ठिकाणी इथं आम्ही वटसावित्रीचा कार्यक्रम घेतला. या ठिकाणी ताईंनी जवळ 1 ते 2 तास आम्हाला इथं कार्यक्रमाला दिले. आम्ही ती क्लिप तुम्हाला बघायला मिळेल टाकलेली आहे. असे अनेक कार्यक्रम करतात. ह्या पंचकृषीतील सर्व माणसाचा एकच विचार आहे सगळ्यांचा की वशा मारुतीचा कसा विकास होईल. तिथं कोणी कुठलं राजकारण नसते. स्थानिक गावचं कोणाचं अडचण नसती. आम्ही ह्या गावात देवस्थानाचं ट्रस्ट केलं आहे. आमची इथे स्थानिक ठराविक माणसं घेतलेली आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष आहेत पांडुरंग चोपडे, परत खजिनदार आहेत सोपान मारुती वाघमडे, सचिव आहेत सुखदेव महादेव बोराटे. असे 17 जणांची बॉडी केलेली आहे. उपाध्यक्ष आहेत, मी सचिव म्हणून काम करतो इथं. हरिभाऊ पालवे आमदारचे PA हे आपले उपाध्यक्ष केलेले आहेत या ठिकाणी. असा अनेक कार्यक्रम वाढत चालला आहे. आमच्या आता याविषयी ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग चोपडे काय 2 शब्द बोलते. नमस्ते. संस्था कधी रजिस्टर झाली? 2022. बरोबर. आता हे रजिस्टर केल्यानंतर आता इथला जी विकास झालाय उद्याच्याला ते बोटिंगचं किंवा खेळण्याचं ह्या लग्न कार्यालयाच्या सभागृहाचं लोकार्पण सोहळा आहे. कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला खूप छान वाटतंय. कारण एवढा निधी ह्या आपल्या माळशिरसच्या पश्चिम भागात आज एवढा असं तीर्थक्षेत्र कुठलंच नाही. आणि भाऊनं चांगल्या प्रकारे लक्ष दिल्यामुळं आपल्या माळशिरसच्या पश्चिम भागातलं 1 नंबरचं देवस्थान आणि तीर्थक्षेत्र व्हायला लागलंय. आणि त्यांचं पूर्ण लक्ष आहे. आता या ठिकाणी लग्न वगैरे किंवा ही लहान मुलं ही खेळायला येणार त्यावेळेला मग ह्या परिसरातल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक कसा आनंद? खूप आनंद असणार. कारण परिसरातल्याच नाही तालुक्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून येणारे सहली येतात आता जिल्हा परिषद शाळेच्या इथं. कारण बारक्या छोट्या शाळांना जाता येत नाही कुठं. आपल्या जवळच एक पर्याय निर्माण झालाय तो भाऊंच्या मार्गदर्शनातून जात आहे. आपण पाहिलं की या ठिकाणी अध्यक्ष सचिव आहेत. आता खऱ्या अर्थानं हे अनेक भाविक भक्त आहेत. या ठिकाणची हे भाविक आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आपलं नाव सांगा. माझं नाव सुभाष सुदने, सदाशिवनगर. तुम्ही इथं किती वर्ष झालं दर्शनासाठी? आम्ही बरेच वर्ष म्हणजे एक 8-10 वर्ष जसं आम्हाला असं लक्षात आलं वशा मारुती देवस्थान पावन आहे त्यामुळं आम्ही इकडे यायला लागलो. आणि बरीच उदाहरणं सक्सेसफुल झालेत की असे लोक नवसाला पावणारा देऊन तालुक्यातलंच नाही पण जिल्ह्यातून लोक इथे येतात. बरं, हे आणि तुम्ही आता पहिल्यांदा येत होता त्यावेळेस कसं होतं? त्यावेळेला म्हणजे कमी प्रमाणात होती सुधारणा, अजून सुधारणा झाली नव्हती. आता भाऊ आल्यापासून आता कसं वाटतंय? आता भाऊ आल्यापासून इथं एकदम नंदनवन झाल्यासारखं झालंय. आणि लहान मुलं असोत, वयोवृद्ध माणसं असोत किंवा लेडीज असो, सगळ्यांना करमणुकीचं साधन आहे. आणि धार्मिकता जास्त लोकांची वाढलेली. स्वखर्चानं तिथल्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं अन्नदान चालू असतं सारखं. येणाऱ्या लोकांना त्याचा कधी त्रास नसतो. आलेल्या फक्त अन्नदान प्रसाद घेणे हा त्यांचा मोठा उपक्रम आहे. आता नवीन त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे. जर पौर्णिमेला एक 500 ते कमीत कमी 500 आणि जास्तीच्या 1000 लोकांना अन्नदान करायचा हा संकल्प त्यांनी आता कालच्या हनुमान जयंतीनिमित्त सोडलेला आहे त्यांनी. आणि आता जवळजवळ मला वाटतं 1 वर्षाचे त्यांचं बुकिंग झालं. म्हणजे एवढी लोकांची श्रद्धा आहे. एका जेवणाला सर्वसाधारण 20 ते 25,000 रुपये खर्च येतो. पण 12 महिन्याचे 12 पौर्णिमेचे प्रसाद देणारे अन्नदाते आता त्यांच्याकडे तयार झाले. म्हणजे एका महिन्यात संकल्प केला तर लोकांची वाढती धार्मिकता इथं अध्यात्मातलं क्षेत्र निर्माण झालं. आणि आता सदाशिवनगर ते
वशा मारुती मंदिर 3.5-4 किलोमीटरचं अंतर आहे. हा पूर्ण डांबरीकरण रोड झाला आहे. त्यामुळे लोकांना सुद्धा सुविधा उपलब्ध चांगली झालेली आहे. तिथं विचारून लोक टमटम असो काय असो त्या गावाच्या वाहनानं इथे येण्याचा शनिवारी प्रयत्न, मंगळवार आणि शनिवार चांगल्या पद्धतीची गर्दी असते इथं. आपण पाहिलं की हे भाविकांनी अतिशय चांगली माहिती दिली की दिवसेंदिवस या वशा मारुतीचं प्रस्त वाढतंय. स्थानिक इथले जे नागरिक आहेत त्यांची सेवा आहे आणि वशा मारुतीचं सत्पन आत्ताच आपण ऐकलं. निश्चितपणे तुमच्या ज्या काय भावना प्रतिक्रिया आहेत त्या समाजापर्यंत पोचवू आणि तुमच्या जो उद्या होणारा जो बोटीचा लोकार्पण सोहळा आहे, त्या सभागृहाचा लोकार्पण आहे, त्या खेळणीचा लोकार्पण सोहळा आहे, त्या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार जावा यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेत. सर्वांचं बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. राम राम. रामकृष्ण हरी. बजरंग बली की जय. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टलमध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक, न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.